महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सध्या संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात कोणालाही सोडणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले। अहवालात जो कोणी दोषी असेल, जो कोणी, आणि माझ्या या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही या ठिकाणी पूर्णपणे सहमत असतील की या अहवालामध्ये कोणीही दोषी आढळला तरी त्याच्यावर कारवाई होईल। जी काही माझ्याकडे माहिती आहे त्यानुसार हा जो काही करार त्यांनी केला होता त्या करारामध्ये पैशाचं एक्सचेंज हे बाकी होतं, पण रजिस्ट्री पूर्ण झाली होती। त्यांनी दोन्ही पक्षांनी ही रजिस्ट्री रद्द करावी अशा प्रकारचा अर्ज केलेला आहे। त्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांना जे पैसे भरावे लागतात, कारण रजिस्ट्री रद्द करायची असेल तरी पैसे भरावे लागतात, त्यामुळे त्या संदर्भातली नोटीस त्यांना इश्यू झालेली आहे। त्यामुळे पुढची कारवाई जी काय ती होईल। पण हे जरी झालं तरी देखील जी काही क्रिमिनल केस दाखल झालेली आहे ती यांनी संपणार नाही। त्या संदर्भातल्या ज्या काही अनियमितता आहेत त्याला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर पुढची कारवाई होईल। यासोबत एक पॅरलल इन्क्वायरी जी चाललेली आहे ACSच्या अंतर्गत एक कमिटी आम्ही केलेली आहे, त्याच्याही अंतर्गत सगळी चौकशी करून 1 महिन्यामध्ये त्याचा अहवाल आम्ही घेऊ। त्याच्यामध्ये याची किती व्याप्ती आहे, अजून कोण कोण याच्यामध्ये आहेत या संदर्भातली सगळी माहिती मिळेल आणि मग त्यानुसारच पुढची कारवाई ही केली जाईल। असं आहे की या संदर्भात पोलिसांनी कारवाई केलेली आहे, 2 जणांना अटक केलेली आहे। सगळ्या प्रकारची चौकशी केली जाईल, कुठल्याही पद्धतीने कोणालाही याच्यामध्ये सोडलं जाणार नाही। हे जी काही संपूर्ण घटनाक्रम समोर येतोय याच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न हा पोलीस करत आहेत। सगळी माहिती बाहेर आल्यानंतरच या संदर्भात अधिकारिक बोलणं योग्य ठरेल। ज्यांना FIR काय असतो हे समजत नाही असेच लोक अशा प्रकारचा आरोप करू शकतात। FIR दाखल करत असताना ज्या एक्सप्रेस पार्टीज असतात त्यांच्यावर FIR दाखल होतो। यामध्ये ती जी कंपनी आहे त्या कंपनीचे जे ऑथराइज सिग्नेटरी आहेत त्या सिग्नेटरीवरच FIR दाखल होतो। तो FIR दाखल झाला आहे, पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस एखादा FIR होतो याच्यामध्ये ज्यांनी साईन केली ते, ज्यांनी विक्री केली ते, ज्यांनी त्या संदर्भात चुकीचं रजिस्ट्रेशन केलं ते, ज्यांनी फेरफार केला ते, अशा सगळ्यांवर हा FIR दाखल झालेला आहे। याच्या चौकशीच्या दरम्यान अजून जर कोणाची नावं आली, कोणाचा संबंध आला तर त्यांच्यावरही कारवाई ही होत असते। पण आता जो FIR केलेला आहे त्याच्यामध्ये कोणालाही डावललेलं नाही। नियमानुसार ऑथराइज सिग्नेटरी, नियमानुसार पॉवर ऑफ अटर्नी होल्डर हे FIR चे जबाबदार असतात, त्यांना जबाबदार धरलेला आहे। ते मी आता बघितलेलं नाही आहे, ते बघितल्यानंतर मी सांगू शकतो। सापडले तर इथून पुढे त्यांच्यावर कारवाई होईल। असं आहे की आता तुम्ही अहवाल येऊ दिला पाहिजे। मी तुम्हाला एवढं निश्चितपणे सांगतो, अहवालात जो कोणी दोषी असेल, जो कोणी, आणि माझ्या या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही या ठिकाणी पूर्णपणे सहमत असतील की या अहवालामध्ये कोणीही दोषी आढळला तरी त्याच्यावर कारवाई होईल। बघा, आम्ही कालही एकाही मिनिटाची वाट बघितली नाही। तात्काळ जे प्रायमा फेसी अधिकारी होते त्यांना सस्पेंड केलं आणि जे प्रायमा फेसी दोषी दिसत होते त्या सगळ्यांवर FIR केला। त्यामुळे सरकारला कोणाला मागे घालायचं नाही, सरकारला काही लपवायचं नाही। अशा प्रकारे जर कोणी चुकीचं काम करत असेल हे सरकार तरी मागे घालणार नाही। मुद्रांक शुल्क माफ झाल्याशिवाय व्यवहार रद्द होऊ शकत नाही असं म्हणतात। मुद्रांक शुल्क भरल्यानंतरच व्यवहार रद्द होणार। मी यापूर्वीच सांगितलेलं आहे की मुद्रांक शुल्काच्या संदर्भातली नोटीस ही देण्यात आली आहे, ती भरल्याशिवाय हा जो काही व्यवहार रद्द होत नाही। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।